तुझे यश. बरोबर बोलतो मी बाबा. तुझा कंटाळा आलाय. सारखं हे करू नको ते करू नको. या चुका आहे ते बरोबर आहे. आता मोबाईल बघू नको. नंतर बघ काय आहे. मला तुझा कंटाळा आलाय कंटाळा. अरे पण हे आम्ही तुझ्या सगळ्यासाठीच करतो ना. आणि या गोष्टीचा तुला भविष्यात फायदाच आहे. त्याला काहीही सांगू नका. मला तुमच्यापासून म्हणजे आम्ही यश, हाच तुझा हट्टी स्वभाव जो तुला घातक ठरणार आहे. बाबा तिथे सुद्धा लेक्चर नको आहे तुमचं. आता हॉस्टेलमध्ये तरी मला माझ्या मनासारखं वागू द्या. ठीक आहे, एवढा हट्टीपणा दुराग्रह तू करणार असशील तर मग कठीण आहे. कठीण आहे का सोपं ते मी माझं पाहून घेईन. तुम्ही जा आता. जातो आलो. यश, हे बोललो शब्द तुला. हो शब्द मला. यश, बाबांशी असं बोलू नये. आणि ते कसे बोलतात ते तू पाहिलं नाही. यश, ह्याच तुझ्या आगाऊ स्वभावामुळे ही वेळ आली आहे. हो माझ्या आगाऊ स्वभावामुळे ना. मग मी नाही माझं पाहून घेईन. तुम्ही जा आता. जातो हॉस्टेलमध्ये. यश, आईला सोडून राहताना तुला काहीच वाटत नाही का? नाही. जाऊ दे ग, तू उगाच बावळी होतेस. कसा राहिला माझा बाळ इथे. मला खूप चिंता वाटतेय. तो बघ, त्याला आहे का चिंता? खरं तर तुझ्या लाडामुळे हे दिवस आले. यश, तू समजतोस तेवढे इथले जीवन सोपे नाही. मला खूप कठीण असे निघलं जातं. तुला नाही जमणार. जाऊन घ्याय. तुम्ही जा आता. यश, ठीक आहे ठीक आहे. नीट राहा. आणि कधी भेटावंसं वाटलं ना तर फोन कर. येऊ आम्ही. त्याची काही गरज नाही. ते मजेत जाईल. अरे अरे आतमध्ये सोडवायला येतं तुला. नको त्याची काही गरज नाही. यश यश, यश, यश. भिजलेली एक परी आहे. उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी. कोमेजून भिजलेली एक परी आहे. उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही. माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच घेतो तुला आज मी खुशीत. भिजतच तरी पण येशील खुशीत. सांगायचे